नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथमतः आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपण कालच्या भागामध्ये प्रा तृतीय आर्थिक व्यवसायाचे प्रकारामध्ये पर्यटन हा अतिशय महत्त्वाचा असणारा तृतीय आर्थिक व्यवसाय याविषयी आपण माहिती अभ्यासत होतो. कालच्या भागामध्ये आपण पर्यटनावर व्यवसाय वाढवण्यासाठी भौगोलिक घटक कसे परिणाम करतात यामध्ये स्थान व स्थिती व हवामान या घटकाविषयी आपण माहिती जाणून घेतली होती. आजच्या भागामध्ये आपण याच पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी आवश्यक असणारे जे काही भौगोलिक घटक आहेत यामध्ये आपण भूरचना, उंची, जैवविविधता, सुगमता व पाण्याची उपलब्धता याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. प्रथमतः आपण भूरचना हा पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी हा भौगोलिक घटक कसा परिणाम करत असतो याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. भूपृष्ठावर प्रत्येक आविष्कारात कमालीची विविधता असते. उत्तुंग पर्वतरांगा, हिरवाईने नटलेले डोंगर, पानाफुलांनी बहरलेल्या दऱ्या गळ्या, नद्यांची बहारदार पात्रे, हिमनद्यांचे मनमोहक बुहाकार, विस्तृत मैदाने, अथांग महासागर, वाळूचे रुपेरी मैदाने, नरुस्थळी पर्यटकांचे देहभान हरपून टाकतात. अशा पर्यटन स्थळांचे आकर्षण प्रत्येकाला असते. निसर्गातील विविध भूरूपे मानवी मनाला उत्साहित करीत असतात. पूर्वीच्या काळी परंपरागत शेती व चराऊ कुरणांसाठी डोंगररांगांचा वापर केला जात असे. पर्यटन क्षेत्राचा विकास होऊ लागल्यापासून विकसित देशात पर्यटक मोठ्या संख्येने या पर्वतरांगातील हिरवाईने नटलेल्या भागात आपला वेळ व्यतीत करू लागले आहेत. हिमाच्छादित उत्तुंग पर्वतरांगांचे आकर्षण साहसप्रेमी पर्यटकांमध्ये वाढू लागले आहे. पानाफुलांनी बहरलेली झाडे, इंद्रधनुष्ये, सूर्यकिरणे, सूर्यास्त मनमोहक असतात. हिमाने आच्छादलेल्या या पर्वतरांगा जणू धरतीने पांघरलेले शालच असतात किंवा भासतात. जसजसे उंच जावे तसतसे हवामान थंड, उत्साहवर्धक व आल्हाददायक असते. अशा भागात स्वच्छ व प्रदूषणमुक्त हवेमुळे आरोग्यधामाची निर्मिती केली जाते. यात डेहराडून, सिमला, दार्जिलिंग, मसुरी, उटी, महाबळेश्वर अशा असंख्य डोंगररांगांनी वेढलेल्या हिरवाईने नटलेल्या स्थळांवर पर्यटक गर्दी करतात. पानाफुलांनी हिमाच्छादित डोंगररांगाच्या पायथ्याला हिरवाईचा शालू पांघरलेल्या खोल दऱ्या पर्यटकांना साद घालत असतात. या दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्यही अवर्णनीय असते. प्रत्येक दरी स्वतःचे वेगळे सौंदर्य प्रतिबिंबित करीत असते. विविध वृक्षांनी नटलेल्या या दऱ्या वन्य प्राणी पक्ष्यांचे आश्रयस्थान असतात. मुक्तपणाने वावरणाऱ्या जंगलाच्या आश्रयाने राहणाऱ्या या प्राण्यांचा मुक्त वावर पाहण्यासाठी पर्यटक या भागात जातात. जबलपूर येथील नर्मदा नदीने तयार केलेली संगमरवरी दरी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. अमेरिकेतील कोलोरेडो घळी स्वतःचे वेगळे सौंदर्य दर्शवते. हिमाचल प्रदेशातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केरळमधील सायलेंट व्हॅली आपल्या वेगळ्या सृष्टीसौंदर्यामुळे पर्यटकांना मोहित करीत असतात.
या भागात काही वेळेला दळणवळणाच्या सुविधांचा अभाव आढळतो. त्यामुळे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले हे सौंदर्य पर्यटकांना अनुभवताना अडचणी येतात. अपुऱ्या सुखसुविधांमुळे या पर्यटन केंद्रांचा विकास पूर्णपणे होऊ शकत नाही. निसर्गाने अचानकपणे धारण केलेले रौद्ररूप ज्वालामुखी व भूकंपाद्वारे पाहावयास मिळते. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण झालेला लाव्हारस एखाद्या भेगेतून किंवा छिद्रातून बाहेर येण्याच्या क्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. या उद्रेकातून लाव्हारसाबरोबर अंतर्गत भागातून खडकांचे तुकडे, राख, धुलीकण, चिखल, विषारी वायू भूपृष्ठावर फेकले जातात व काही कालावधीनंतर थंड होतात. लाव्हारसापासून विविध भूआकारांची निर्मिती होते. काही ज्वालामुखीतून मधूनमधून उद्रेक होत असतो, त्यांना निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. काही ज्वालामुखींचा बऱ्याच काळात पुन्हा उद्रेक झालेला नसतो, त्यांना मृत ज्वालामुखी म्हणतात. मृत ज्वालामुखीच्या मुखापाशी पावसाचे पाणी साठून क्रेटर लेकची निर्मिती होते. या सौंदर्यपूर्ण भूआकाराच्या सर्व बाजू एकदम उभ्या असतात. ज्वालामुखी हा निसर्गाचा रौद्र अवतार असला तरी त्याचे सौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करत असते. जपानमधील फुजियामा, भूमध्य सागरातील व्हॉल्कॅनो पिलियन, स्ट्रॉम्बोली या ज्वालामुखी प्रदेशात निसर्गाच्या या रौद्ररूपाचे वेगळे सौंदर्य पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. अशा पद्धतीने हा घटक पर्यटन व्यवसायावरती परिणाम करीत असल्याचा आपल्याला दिसून येतो. यानंतर पर्यटनास व्यवसाय वाढीसाठी काही भौगोलिक घटक आहेत. त्यातील जैवविविधता हा एक महत्त्वाचा घटक परिणाम करणारा आहे. निसर्ग चक्रातील प्राणी हे अविभाज्य घटक आहेत. या प्राण्यांचे निवासस्थान म्हणजे डोंगराळ भागात असणारी घनदाट जंगले होय. मानवाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील प्राण्यांचे हे वसतिस्थानांचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. जंगलांमध्ये वन्य पशुपक्ष्यांना मुक्तपणे आपले जीवन जगता येते. पशुपक्ष्यांचा हा मुक्त संचार जवळून अनुभवण्यासाठी पर्यटक जंगलयुक्त प्रदेशात जात असतात. या पशुपक्ष्यांचे विहंगम दर्शन मानवी मनाला आनंद देते, परंतु मानवाच्या अवाजवी वावरणामुळे या पशुपक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यांच्या संवर्धनासाठी शासनाने अभयारण्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे काही प्रमाणावर पशुपक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन होऊ लागले आहे. पशुपक्ष्यांसाठी तयार करण्यात आलेल्या संरक्षित क्षेत्रास अभयारण्य म्हणतात. मानवाच्या अतिक्रमणाने अनेक प्राण्यांच्या जाती आज नष्ट होऊ लागल्या आहेत. मानवाच्या अतिवावरामुळे प्राण्यांच्या मुक्तपणे फिरण्यावर काही प्रमाणावर बंधने आली. त्यांच्या जीवनातील मानवाच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला. प्राण्यांच्या अवयवापासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंना बाजारात किंमत येऊ लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची शिकार होऊ लागली. या घटत्या संख्येचा विचार करून अभयारण्यांची संकल्पना उदयास आली. शिकारीवर कायद्याने बंधने घालण्यात आली. आज जगात प्राण्यांसाठी विविध अभयारण्ये निर्माण केली आहेत. या अभयारण्यातूनच विविध जातीच्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांची शिकार करण्यास कायद्यात योग्य ती शिक्षा तरतूद केली आहे. तसेच प्राण्यांच्या अवयवांचा व्यापार करणे बेकायदेशीर ठरवण्यात आले.
प्राण्यांच्या संवर्धनासाठी निर्माण झालेली ही अभयारण्ये आज पर्यटन स्थळे बनू लागली आहेत. पशुपक्ष्यांच्या संवर्धनासाठी जगभरात हजारो अभयारण्ये अस्तित्वात आली आहेत. देश विदेशाचे हजारो पर्यटक या अभयारण्यांना भेटी देतात. भारतात सुमारे 247 अभयारण्ये अस्तित्वात आहेत. विशिष्ट प्राण्यांसाठी ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ आसाममध्ये ब्रह्मपुत्रेच्या काठावरील काझीरंगा नॅशनल पार्क हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. गुजरातमधील सौराष्ट्र पठारावरील गीर अभयारण्य आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. छोटा नागपूर पठारावर बिहार राज्यातील पालमाऊ व्याघ्र प्रकल्प भारतीय चित्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी पर्वतात तामिळनाडू राज्यातील मधुमलाई अभयारण्य हत्तीसाठी, तर राजस्थानमधील केवलदेव घाना नॅशनल पार्क भरतपूर हे पक्ष्यांसाठी संरक्षित अभयारण्य आहे. महाराष्ट्रातही अशी अभयारण्ये निर्माण केली आहेत. उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य, भंडारा जिल्ह्यातील नागझेरा अभयारण्य व नवेगाव पांद राष्ट्रीय उद्यान, रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य, वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्य, सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर व चांदोली अभयारण्य इत्यादी. भारताबाहेरही अनेक अभयारण्ये पर्यटकांची आवडीची ठिकाणे आहेत. या अभयारण्यामुळे प्राण्यांच्या संरक्षणावर पर्यावरण संतुलन राखले जाते. मध्य पूर्व आफ्रिकेतील नैरोबी, माउंट केनिया, साओ, आंबोसोली, सोरोटी, माउंट एलिगन इत्यादी अभयारण्ये आहेत. पश्चिम व ईशान्य संयुक्त संस्थानात सर्वात जास्त अभयारण्ये आहेत. उदाहरणार्थ ओरेगॉन केव्ह, माउंट रेनियर, नॉर्थ कॅस्केड, लेक क्लार्क, कोबुल व्हॅली, ग्लासियर बे, ग्रँड कॅनॉन, ग्रेट बेसिन इत्यादी प्रसिद्ध अभयारण्ये आहेत. हे वन्य प्राणी वन प्रदेशाला एक वेगळे सौंदर्य बहाल करतात. त्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक अशा स्थळी येत असतात. अशाच पद्धतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नैसर्गिक वनस्पती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हवामानातील विविध घटकावर वनस्पतींचा परिणाम होत असतो. भूपृष्ठावरील वनस्पतींचे प्रमाण हवामानावर परिणाम करते. भूतलावरील वनस्पतीचे आच्छादन पर्यटकांचे मन उल्हासित करते. विविध प्रकारच्या पानाफुलांनी बहरलेल्या वनस्पतीचे सौंदर्य खूपच विलोभनीय असते. वृक्षवेलींनी नटलेला प्रदेश, हिरवाईने सजलेले प्रदेश पर्यटकांना देहभान विसरायला लावतात. वनराईच्या आश्रयाने राहणारे वन्यजीव या प्रदेशात मुक्तपणे फिरताना दिसतात. उद्योगधंद्यांच्या विकासामुळे, लोकसंख्येच्या विस्फोटामुळे जंगलाखालील क्षेत्र कमी होऊ लागले आहे. दूरवर पसरलेली गवताकुरणे, वाळवंटी प्रदेशाला नजरेला सुखावणारी मरुस्थळी यांचे सौंदर्य अवर्णनीय आहे. वनस्पती नैसर्गिक सौंदर्यात मोलाची भर घालतात. अशा हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात राहणे पर्यटकांना खूप मोठी पर्वणी असते. अशा पद्धतीने जैवविविधता हा घटक पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी महत्त्वाच्या भूमिका निभावताना आपल्याला दिसून येते. यानंतर पुढील 6वा घटक आहे तो म्हणजे सुगमता. हा एक पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सुगमता मुळे पर्यटन व्यवसायास विशिष्ट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.
सृष्टी सौंदर्याबरोबरच पर्यटन केंद्रावर वाहतुकीच्या सोयी मुबलक उपलब्ध असतील तर त्या केंद्राचा विकास जलद होतो. वाहतुकीचा अभाव असणारी पर्यटन केंद्र विकसित होत नाहीत. उदाहरणार्थ इंग्लंडमधील स्कॉटी पठार, भारतातील ईशान्य भागातील पर्यटन स्थळे इत्यादी वाहतुकीच्या जलद व सुखकर सोयीमुळे डोंगराळ भागातील पर्यटन केंद्रे विकसित होऊ शकतात. भारतातील कुलू मनाली, डलहौसी, रोहतांग पास इत्यादी भागाचा पर्यटन केंद्र म्हणून विकास वाहतुकीच्या सुलभ सोयीमुळे झाला आहे. 1960 पासून हवाई वाहतुकीच्या विकासामुळे पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. हवाई वाहतुकीच्या विकासामुळे दूरवरचा प्रवास सहज शक्य होऊ लागला आहे. सध्या कमी वेळात व कमी खर्चात हवाई वाहतूक उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक पर्यटन केंद्रे विकसित होऊ लागली आहेत. उदाहरणार्थ अंदमान, निकोबार, मॉरिशस इत्यादी ठिकाणी. अशा पद्धतीने सुगमता हा घटक पर्यटन वाढण्यासाठी महत्त्वाचा असणारा भौगोलिक घटक परिणाम करत असताना दिसून येतो. यानंतर पाण्याची उपलब्धता. पाणी ही मानवाची अत्यंत मोठी गरज आहे. निसर्गाच्या सौंदर्यात पाण्याचे विविध आविष्कार सौंदर्यवृद्धी करत असतात. नदी, सरोवरे, हिमनद्या, उष्णोदकाचे फवारे, धबधबे, समुद्र अशा विविध आविष्कारातून पर्यटक आनंदाची अनुभूती घेत असतो. प्राचीन काळापासून मानवाला जलविभागाचे आकर्षण आहे. जगातील अनेक संस्कृत्या नदीकाठावर विकसित झाल्या आहेत. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती सिंधू नदीच्या काठावर, इजिप्शियन संस्कृती नाईलच्या काठावर, बॅबिलोनियन संस्कृती युफ्रेटिसच्या काठावर, चिनी संस्कृती होयांगो काठावर विकसित झाली आहे. या विविध जलघटकांचे सौंदर्य अवर्णनीय आहे. नद्यांनी आपल्या प्रवासमार्गात तयार केलेले गुहाकार, धबधब्याचे विहंगम दृश्य, अथांग सागर, वाळूची रुपेरी किनारा पर्यटकांना मोहून टाकतो. अशा पद्धतीने पाण्याची उपलब्धता हा एक भौगोलिक घटक पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाचा परिणाम करत असताना आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण काल आणि आज पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी भौगोलिक घटक कसे परिणाम करतात याविषयी आपण थोडक्यात माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीने आपण उद्याच्या भागामध्ये आर्थिक व सांस्कृतिक सामाजिक घटक पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी कसे परिणाम करत असतात याविषयी आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.